खाली मोठा कार्यक्रम ठेवला, लहान मुलांचा सत्कार ठेवला, काय म्हणायचं तुम्हाला? आजचा जो सत्कार आहे सत्कार यासाठी ठेवलेला होता की असंघटित मधले जे कामगार असतात त्यांच्याही मुलं यशाच्या किती मोठ्या शिखरावर जाऊ शकतात त्याचं जिथं जागतं उदाहरण तुम्ही आज बघितलं असेल. 96 पासून 95, 93 अशा टक्केवारी आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना होती. आमचा एकच उद्दिष्ट होता की जे मुलं शिक्षण घेत आहे त्यांना मोटिवेशन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि हे जे आज मुलं होते हे सर्व कामगारांची मुलं होते. काही बांधकाम कामगाराचे असतील, काही कंपनी कामगारचे असतील, अशा मुलांचा आज सत्कार झाला. त्यासोबतच आम्ही जे सुरुवातीला कामगार होते, लेबर म्हणून काम केलं, असे 4 जे उद्योजक होते त्या उद्योजक लोकांचा आम्ही आज सत्कार केला. त्यामध्ये जुबेर भाऊ पठाण असतील, त्यामध्ये विष्णुभाऊ जगताप असतील, त्यामध्ये उमेश भाऊ कोळे असतील, त्यामध्ये भैयासाहेब नारायण मुने असतील. यांचा जे तुम्ही रील बघितली असेल त्यांच्या कष्टाने, त्यांच्या घामाने त्यांनी किती मेहनत करून त्यांनी आज हे अचीव केलेलं आहे आणि किती प्रामाणिकपणे इथपर्यंत आलेले, त्यामुळं त्यांचा आज आम्ही सत्काराचा कार्यक्रम केला. आणि या सत्काराचं मुख्य कारण म्हणजे एकच आहे की कामगाराचे जेही मुलं आज शिकताय त्यांना प्रोत्साहन भेटणं, याच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आमचे नेते चंद्रकांत हंडोरे साहेब, आज तुम्ही मागं बघितलं असाल, सामाजिक न्यायमंत्री असताना सुद्धा आज मी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय काम आहे. त्यांच्याच पाऊल ठेवून मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी माझ्या कामगार भीमशक्ती संघटित कामगार युनियनचं काम करत आहे. आज हंडोरे साहेबांच्या व्यतिरिक्त कोणकोणते नेते आले होते कार्यक्रमात? आज या कार्यक्रमासाठी नाशिकचे माजी महापौर अशोकभाऊ दिवे, त्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार दादा, कैलास भाऊ सुखदाने, शांतीलाल दादा गायकवाड असतील, शशिकांत बनसोडे साहेब असतील, मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय सुखदेव असतील, शिक्षक संघटनेचे आनंद तायडे असतील, भाऊसाहेब साठे असतील, पंडितभाई नवगिरे असतील, रवी सोनकांबळे, सचिन भाऊ शिरसाट असतील, संतोष भिंगारे असतील, विनोद भाऊ कोरके असतील, असे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आज उपस्थित. असा कार्यक्रम दरवर्षी ठेवणार का आपण? हा आमचा ध्येयच आहे की कामगारांची मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना शिक्षणाच्या वाटचालीमध्ये आम्हाला कसं नेता येईल, यामुळं आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करू. आणि या कार्यक्रमासाठी आमची जी मरमर झालेली, जे आमचे असंघटित कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष गौतम जंदडे असतील, आमच्या भालेताई असतील, अमोल खिल्लारे, अमोल जाधव, दाभाडेताई, खिरनार मामी, राहुल आमराव, महेश, जीवन खिल्लारे, या सर्वांनी मिळून जे काम केलं त्यामुळे हा कार्यक्रम आज सक्सेस झाला. शेवटचा एक प्रश्न, लहान मुलांना काय आवाहन कराल तुम्ही शिकण्यासाठी? मी हेच सांगेल की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो प्रशासन करेल तो डरकाळा मारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अगर उच्च स्थान मिळवायचं असेल, या तुम्हाला पुढं जायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परिस्थिती कशीही असली तर तुम्हाला आजचं जिथं जातं उदाहरण आहे की आपण शिकू शकतो आणि पुढं जाऊ शकतो, हेच मी त्यांना सांगेन. धन्यवाद. मस्त आलं.